प्लीज भावा बहिणींनो, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भावा बहिणींनो, प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, हाय, नमस्कार. चला, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला, मी आता व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे दहीहंडी. आपल्या खानदेशी भाषेमध्ये दहीहंडी म्हणतात. तुम्हाला दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तिकडे बघा, आज आम्हाला मस्त पालकची भाजी बनवायची. शेपूची भाजी, शेपू पालक एकदम भारी लागते. खूपच हिरवीगार आहे मस्त. बघा किती भारी आहे ना मस्त. मेथीची जोडी 30 रुपयाची आहे आणि पालकची जोडी 20ला आहे. मेथी मागे, शेपू पालक आहे ना सस्ती थोडी. काय आमचा पिऊ बघा काय बोलतो. काय रे बेटा? नमस्कार सगळ्यांना. नमस्कार बोल. नमस्कार म्हणा. नमस्कार. गाडी तोडली तू? गाडी तोडली ना? तोडून टाकली गाडी. चला बाबा ना, आणि आज शेपूची भाजी बनवणार आहे. शेपू पालक. भेटून आता आधी पण आता उठला बघा, चाय पितोय. झोपलेला जातो, आज सुट्टी आहे त्याला, शाळेला झोपलेला आहे. चला मग भेटू नंतर. तसं नाही होत्या डायक असं पकडवा, डायक काड्या करून कापवा. काड्या ना बारीक बारीक कापायचा मग पाला बनवून बरोबर जोड बांधायचे. मग एक एक काडी जोडी ना मस्त. किती हिरवीगार दिसते माझी ना शेपूची भाजी. निश्चित शेपूची भाजी बनवता बरं, मूग डाळ घालून एकदम भारी लागते. सुकी बनवता, एकदम मस्त लागते. नमस्कार. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार कर. नमस्कार कर. तुला दाखव, तू दिसतोय ना बेटा. थांबणार. नमस्कार. हात जोड, बोल नमस्कार. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग म्हणा. काय देऊ? पाटी देऊ तुला अभ्यास करायला? पाटी अभ्यास करतो तू? मग स्कूल जाशील का? स्कूल मध्ये जाणार? मग तू एबीसीडी बोलून दाखव बरं सगळ्यांना. चल बोलून दाखव एबीसीडी. बोल. हां हां नीट बोल. नीट बोल. आमच्या पिऊला येते पूर्ण एबीसीडी, पण तो आता थोडंसं वापरे तिकडे बोलतोय, पण मस्त येते एबीसीडी. बोलतो तो मस्त. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग म्हणा सगळ्यांना. तू गुड मॉर्निंग बोल बाई. बोल ना. चला, आमचा पिऊ बोलत नाही आता. इकडे बा भाजी मस्त शिजून झाली. पालकची भाजी, त्याच्यामध्ये डाळ टाकली मस्त तुरीची, आणि इकडे बा मसाला वाटून झाला. शेंगदाणे, मिरची आणि लसूण, जिरं असं वाटलं आहे मस्त. आता इकडे कढई ठेवली, याच्यामध्ये शिजवली ती मी भाजी. ते काढलं ना, मग तेल टाकलं आणि ही काही कढई ठेवली मी. रात्री आम्ही ते भाजी तळल्या होत्या ना, बटाटे भाजी तळली याच्यामध्ये कढईमध्ये. मग त्याच्यामध्येच भाजी करते मी आता. त्याच्यामुळे ही कढई काळी दिसते तुम्हाला. माझी भाजी करायची कढई दुसरी आहे, पण आता ही भरली होती तेलची, मग याच्यामध्येच टाकून दिली भाजी शिजायला. मी आता चला मसाला टाकून घेते. हळद टाकली आता मी थोडीशी. मसाला टाकला आणि त्याच्यामध्ये हळद टाकली. आता इकडे पाणी टाकते थोडंसं धुवून. भाजी झाली मस्त. आता गदक यायचं बाकी आहे. गदक येईल आता 5-10 मिनटं. किती भारी वास येतोय ना शेपूचा. शेपू पालक एकदम मस्त, आणि बाकी सोबत एकदम भारी लागते भाजी. मी आता चपात्या बनवणार आहे, कारण की बाकीचे पीठ नाही माझ्याजवळ, त्याच्यामुळे मी चपात्या करून होते. आता इकडे बघा डाळ ठेवला आता, आणि हे कणिक मळून ठेवलं होतं मी केव्हाचं 1 तास पहिला. कारण की आज काय झालं माहिती आहे का, मी आधीला बोलली दळण टाक चक्कीमध्ये, त्याने दळण टाकलं. मी
काल आहे ना बट्ट्या बनवल्या होत्या ना, मग जाड जाड पीठ दिलं होतं आणि जाडी तीच लावलेली होती मी. त्याला सांगितलं जाडी बदली कर, मग पीठ गहू टाक म्हटलं चक्कीमध्ये. तर त्याने तीच जाडीमध्ये डायरेक्ट गहू टाकून दिला. डायरेक्ट तीच जाडी लावलेली होती आणि डायरेक्ट गहू टाकून दिला. सगळं पीठ 2 बरे झालं, जास्त टाकला नाही होता गहू, 3-4 किलो टाकला होता फक्त. पण तेवढं पीठ माझं जाड जाड झालं ना सगळं, म्हणून मी 1 तास पहिले भिजून ठेवलं. मग मुरून गेलं तेव्हा चांगलं झालं आता मस्त. हे बघा तसंच पडलं आहे टाकीमध्ये, काढायचं बाकी आहे. डब्यामध्ये काढलं नाही. हे बघा सगळं जाड जाड पीठ आहे डायरेक्ट. आता हे सगळं जाड पीठ आहे. आता तसंच चपात्या बनावं लागेल मला. काय मग आता पीठ वाया जाईल मग ते, त्याच्यापेक्षा लवकर भिजलं ना मग चांगलं नरम होऊन जातं, मग मऊ होऊन जातं. मग आता एवढं पार करून घेईल. ही गलती केली त्याने. हे बा ते मुरू झालं ना म्हणून एकदम मऊ वाटतंय आता. नाही तर जेव्हा भिजलं ना तेव्हा असं एवढं हे वाटायचं ना जाड जाड. चला मग मी आता चपात्या बनवून घेते मस्त. तवा ठेवला तेव्हा तवा पण तापून गेला मस्त, भाजीला पण गदक आला. चला मग मी आता चपात्या बनवून घेते सगळ्या. ब्लाऊज शिवते. काल बाकीचे शिवलं, आज बाकीचा अपोर आहे, आज शिवणार आहे. हे बाया बिया जोडल्या बघा. मागची बाजू शिवली, अजून बाकी आहे थोडंसं पुढचं. आता पिऊ तरायचं ना त्याच्यामुळे मी थोडं थोडं शिवते. ठीक आहे. चला मी शिवून झालं आहे, थोडंसं बाकी आहे फक्त. पूर्ण शिवून झालं का मी तुम्हाला दाखवणार ब्लाऊज कसं शिवलं, काय शिवलं. ब्लाऊज मस्त शिवून झाला, आता पूर्ण कंप्लीट झाला एकदम मस्त. दुसऱ्याचं आहे माझं नाही आहे, गिरेकचं आहे. पण आता अजून एक शिवायचं आहे, अजून एक बाकी आहे. म्हटलं चला जेवढे भेटेल तेवढे. शिवून झालं आता ठेवून देते त्याला. जे दुसरं कापणार उद्या. कोणी बनवून दिले पोहे? कोणी बनवले? खातो नाही म्हणायचं, खाल्ले बरं असं बोलायचं. पोहे खाल्ले मी. आईने बनवले. पोहे कोणी बनवले? पोहे कोणी बनवून दिले तुला? कोणी बनवले? कोणी? आई. बोल. आईने बनवले पोहे. हां. सगळ्यांना गुड नाईट कर. आता रात्रीचे 11 साडे11 झाले. पिऊ गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट बोल बेटा. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. इकडे बघ, इकडे बघ. बाय बाय कर. इकडे बघ ना पिऊ. पिऊ हे बघ. बोल बाय बाय. गुड नाईट. आणि पोळी खातो नाही. पाणी पोळी नाही. पोहे खाल्ले तू? हो हो, मग दादाने पोहे खाल्ले. पोहे खाल्ले म्हणे मी, असं सांगतोय तुम्हाला. चला मग बाबाजींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट.